नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. तर मी शिल्पा साळुंखे. तर शिल्पा साळुंखे यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करते. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्ही सर्वजण कशा आहात? मस्त मजेत आजचीला आशा करते. मी पण मस्त मजेत आहे. तर मी आले आहे येराडला. तर आमच्या कुळस्वामीची यात्रा आहे येडोबा देवाची. तर तिकडं आलेलो आहोत आम्ही देवदर्शनाला. तर कारभारी आधीच 2 दिवस आलेले आहेत. तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की कारभारी गेले ते येराडला म्हणून. तर आज शेवटचा सबिना आहे. तर शेवटच्या सबिन्याचं दर्शन घेण्यासाठी, देवाचं दर्शन घेण्यासाठी मी सुद्धा आलेले आहे. तर इथं बघा सकाळच्या 10 वाजले त्या आणि सकाळी दंडस्थान वगैरे घ्यायचं चाललं आहे आणि भरपूर गर्दी आहे सकाळची. कारण की 12च्या पुढं सबिना निघतो त्यावेळेस इथं मंदिराच्या सभोवतानं उभा राहायला जागा नसतो, एवढी सारी गर्दी असते. तर आता आम्हाला दर्शन कसं भेटतंय बघूया. आम्ही लाईनीतून दर्शन घ्यायला लागलो आहे कारण की दर्शन घेण्यासाठी खूप सारी गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. तर हे आहे येडोबा देवाचं मंदिर. तर मंदिर बघा. तर येडोबा देवाचं आम्हाला मुखदर्शन झालं. तर दर्शन खूप छान असं झालं. तर मला तिथं व्हिडिओ करून दिला नाही मुखदर्शन घेताना. तर तुम्ही समजू शकता, मंदिरात गेल्यावर आपल्याला व्हिडिओ करून देत नाहीत. तर आमचे येडोबा देव असे दिसतात बघा. तर तिथून आम्ही नंतर गेलो देवीचं दर्शन घ्यायला. त्यांच्या शेजारीच देवी आहे. तर तिथं आम्ही दर्शन घेऊन पुढचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवते किती मोठी लाईन लागल्या देवाचं दर्शन घेण्यासाठी. तरी लवकर आम्ही आलो म्हणून आम्हाला लवकर दर्शन झालं. तर आता वाजते ते 10:30 पावणे 11 झाले असतील. तर बघा किती ऊन लागतं आहे. असल्या उन्हात किती लोक उभा राहिलेत देवदर्शनासाठी. तर आम्ही आलो आहोत नाईबा देवाचं दर्शन घ्यायला. तर आम्हाला इथंसुद्धा मुखदर्शन झालं. खूप छान असं दर्शन झालं लवकर आल्यामुळं. तर चला देवदर्शन घेऊन आम्ही चाललो आहोत नदीला. तर नदीला आम्ही हातपाय धुवून, थंड असं पाणी आहे तर तिथं आम्ही हातपाय धुवायला चाललो आहे आणि नदीचं दर्शन पण घेण्यासाठी चाललो आहे. तर मुलं बघा आमच्या आधीच चाललेत बघा पळत. तर हे आमच्या जाऊबाई आहेत, त्या पुढं आहेत त्या, आणि नंदूबाई पण आहेत, सासूबाई आहेत. सर्वजण गेलो आहे आम्ही. तर माझ्या सख्या सासूबाई नाहीत आलेल्या, ही माझी चुलत सासूबाई आहे. तर ह्या नंदूबाई आम्ही एवढीजण गेलो आहे देवदर्शन घेण्यासाठी. तर चला तुम्हाला नदी दाखवते आमच्या येराडची. तर येराडला मुलं 2-3 दिवस आधी येतात. तर आंघोळीला वगैरे इथंच येतात. तर खूप छान थंड असं वाटतंय पाण्यामध्ये गेल्यानंतर. थंड पाणी आहे. तर हातपाय धुवून थंड होऊन नंतर आम्ही आपली जी लोक जिथं थांबले त्या, जिथं आपली शासनकाठी उभा केल्या, तर तिथं आपल्याला जायचं आहे. तर चला लवकर आपण नदीचं सुद्धा दर्शन घेऊन नदीमध्ये आपण हातपाय वगैरे धुवून आता आपण चाललो आहे जिथं आपली लोक आहेत तिथं. तर चला आपली शासनकाठी कुठं उभा केल्या तुम्हाला दाखवते मी. तर नदी बघू शकता भरपूर मोठी अशी आहे. तर ही बघा आमची शासनकाठी येडोबा देवाची. तर हिथं आणून उभा केल्या. नंतर हीच काठी घेऊन सबिन्याला निघतात लोक आणि सबिन्याला जायला अजून वेळ आहे. तर महिला बघा छोटी मुलं घेऊन असल्या गरमीत तरीसुद्धा आमची लोक जी पुढं आल्यात त्यांनी मांडव वगैरे घातला आहे बघू शकता. तरीसुद्धा भरपूर ऊन लागते त्या मांडवातून सुद्धा. आणि असल्या गरमीमध्ये पाणी आईस्क्रीम हेच चाललं आहे. जेवण नेलेलं कोणीसुद्धा जेवलं नाही. तिथं प्रसाद होता तोच फक्त घेतला शेवटला. प्रसाद आम्ही अजून घ्यायचा आहे तर घेणार आहोत. कारण की दिवसभर फक्त पाणी पिऊन पूर्णच असं शरीर दमल्यासारखं झालं. तर चला सबिना निघालाय. चला तुम्हाला दाखवते सबिना कसा निघतो ते. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, ही बघा शासनकाठी. आता जिथं शासनकाठी सबिना निघणार आहे प्रत्येक गावाची शासनकाठी घेऊन प्रत्येक गावची लोक इथं हजर आहेत की आपल्याला शेवटच्या सबिन्याला. तर शेवटच्या सबिन्याला बघा ही शासनकाठ्या भरपूर आहेत अजून मागं. ही आताशी सुरुवात झालेली आहे. आणि गुलाल आणि खोबरं एवढं लोक टाकतात त्या काठींवरनी की काही लोक खोबराचं असं बारीक कुंडकं करत नाही ती. हाय अशा वाट्या फेकून मारतात. त्यामुळं भरपूर मुलांना लागतात त्या वाट्या. तर सर्वांना माझं एकच सांगायचं आहे की आपण गुलाल खोबरं उधळतो तर आपण दुसऱ्याची सुद्धा दक्षता घेतली पाहिजे की लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. जी आपलीच लोक आहे ती लोकाची नाही ती
जे आपण इथं सर्व परिवार एकत्र झालो आहोत, तर प्रत्येकानं ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की खोबरं कुणाला लागता कामाचं नाही. ही बघा मुलं आनंदाने किती नाचतात, तर ह्यांनासुद्धा त्या नारळाच्या वाट्या म्हणजे आपल्या खोबऱ्याच्या वाट्या डोक्यातनी ह्याच्यातून लागतात. तर एवढं सारं सहन करूनसुद्धा मुलं आनंद किती घेतात बघा त्या आपल्या शासनकाठीच्या मोहरून नाचायला. तर ह्या मुलांना सांभाळणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळं त्या मुलांना लागणार नाही अशा आपल्या नारळ म्हणजे खोबऱ्याच्या वाटींचं बारीक बारीक कणकं करून आपण टाकलं पाहिजे. गुलाल खोबरं उधळलं पाहिजे. काय लोक काय करतात, आहे अशीच वाट्या फेकतात आणि ती मुलं आपल्याच मुलांना लागतात. त्यांना त्रास झाला काय ना आपल्याला झाला काय वेगळा नाही. तर हेच मला सांगायचं आहे की आपण ज्योतिबाव जरी असलं, ज्योतिबाचं आपण कोल्हापूरचा ज्योतिबा आहे, तिथंसुद्धा शासनकाठी अशी सबिना निघतो, तर तिथंसुद्धा खोबरं आपण बारीक करूनच टाकलं पाहिजे. गुलाल खोबरं उधळलं पाहिजे. हाय अशा वाट्या तुम्ही फेकू नका मित्रांनो, मैत्रिणींनो. तर आपण आपल्या मुलांची आपणच काळजी घेतली पाहिजे. तर चला, मुलांना लागतील नाहीतर आपल्याला लागल ह्याची दक्षता घ्या. आणि अशा गर्दीमध्ये सोनं दागिनं आपलं चोरीला जातं. तर आमच्या बरोबर जी महिला आलेली तिचं गळ्यातलं गेलेलं आहे. तर आपलं स्वतःचं सोनं दागिनं ही पण सांभाळून गर्दीत गेल्यावर चाललं पाहिजे की स्वतःच्या वस्तूची स्वतः काळजी आपण घेतली पाहिजे मित्रांनो, मैत्रिणींनो. तर चला, आपण सबिना कसा निघतोय बघूया. तर सबिन्याला बघा मुलं किती आनंद घेतात, आनंदात नाचतात. तर चला मित्रांनो, सबिना बघा. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, सबिना झालेला आहे. तर नदीवर खूप सारी गर्दी झाल्या आंघोळीसाठी मुलांची. आणि महिला पण आपला गुलाल म्हणजे भरपूर गुलालानं तोंडात नाकात गुलाल गेला आहे मुलांच्या, आमच्यासुद्धा. तर आम्ही नदीकडे चाललो आहे धुण्यासाठी, गुलाल धुवून काढण्यासाठी. तर चला बघा किती सारी गर्दी आहे. तिथं नदीत उतरायची जागा नाही आणि गर्दी भरपूर झाल्या. तर बघू शकता किती सारी गर्दी आहे. तर कुठनं उतरायचं आणि कुठं पाणी घ्यायचं हेच कळना झालं आहे, एवढी गर्दी झाल्या. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, आमचे येराडचे येडोबा देवाचं सबिना तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी एक शेतकरी ताई आहे. तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे की एक शेतकरी काय काय करतो, काय काय नाही. तर देवालासुद्धा तितकाच मानतो, जेवढा आपल्या काळ्या आईला मानतो तेवढंच तो देवालासुद्धा मानतो या. तर आमची शासनकाठी बघा सबिन्यासना आलेले आहे. तर मुलं जेंट्स लोक सर्वजण कोण ओळखणं झालं, एवढी गुलालात भरले ती. आणि घामानं तरी त्यांचे कपडेसुद्धा ओळखणं का तीसुद्धा ओळखणं ते अशा अवस्था झाल्या. तर बघू शकता तुम्ही. ज्यावेळेस ते गुलाल धुवून येते तेव्हाच ओळखते ती, तेव्हा त्यांचा चेहराच ओळखत नाही की हे कोण लोक आहेत ती. तर आमचं कारभारी दिसते त्या का बघा, तुम्हाला दाखवते आमचे कारभारी कुठं आहेत. ओळखा पाहू कुठं आहेत कारभारी, इथंच आहेत का, तुम्हाला पण ओळखतात का बघूया. तर आमची शासनकाठी उभा झाली बघा. तर ही अंगात आलं आहे बघा झाड, हे बघू शकता इकडं एका साईडला. तर 2 झाडं आहेत, म्हणजे आमच्याकडं बोलतात की ती देव अंगात आलं की झाड बोलतात त्यांना. तर तसं तर येडोबा देव आलेले आहेत त्यांच्या अंगात. तर असं करत मुलं आता शासनकाठी उभा करून आंघोळीला जातात. आणि तिथून मागं आल्यावर आम्ही महाप्रसाद घेणार आहोत. मुलं आली तर की तवर आम्ही खरेदीला चाललो आहे, कारण की आता आम्ही आलो आहे नदीवरनं हातपाय धुवून. तर आता ही मुलं आंघोळ करून येऊन नंतर त्यांचं जेवण झालं की आम्ही जेवणार, म्हणजे महाप्रसाद घेणार. मग ह्या मुलांचा आवरस्तवर आम्ही जत्रेमध्ये जाणार आहे काय काय खरेदी करायला. तर चला मित्रांनो, मैत्रिणींनो, काय काय खरेदी करायची बघूया आता. कारण की मुलासनी मी आणलेलं नाही, भरपूर गर्दी असल्यामुळं यशला, विराजला, स्वराला कुणालाच आणलेलं नाही. तर इथं बघू शकता किती गर्दी आहे. इथे स्वतःचा जीवसुद्धा आवरायची पंचायत, त्या मुलांवर कधी लक्ष ठेवायचं. आणि मुलंसुद्धा म्हणली तर एवढ्या गरमीत आम्ही येणार नाही. तर चला, आम्ही यात्रेतनं आलेलो आहोत. माणसं जेवाय बसले त्या, तर महाप्रसाद घ्यायला बसले त्या. आणि
नंतर आम्ही घेणार आहोत महाप्रसाद. तर